भाग 11. लक्ष्मण मूर्छा. भक्तीचे पराक्रमात रूपांतर. प्रभू श्रीरामांनी रामसेतूवरून समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला होता. लंकेच्या वेशीवर अधर्माचा नाश करण्यासाठी घनघोर युद्ध सुरू झाले. अनेक राक्षस मारले गेले तेव्हा प्रत्यक्ष रावण रणभूमीत उतरले. त्यांनी कपटाने आणि आपल्या शक्ती या अमोघ अस्त्राने श्रीरामांचे बंधू लक्ष्मणावर प्रहार केला. त्या प्रहाराने लक्ष्मण रणभूमीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. रावण लंकेचे राजा होते. त्यांचे सैन्य आणि तंत्र प्रबळ होते. लंकेच्या या भूमीवर स्वतःच्या भावाला मृत्यूच्या दारात पाहून प्रभू श्रीराम व्याकुळ झाले. संपूर्ण वानरसेनेत चिंतेचे सावट पसरले. ही रात्र केवळ युद्धाची नव्हती, तर ती लक्ष्मणाच्या प्राणांची परीक्षा घेणारी काळरात्र होती. विभीषणाने लंकेतील सर्वश्रेष्ठ राजवैद्य सुषेण यांना पाचारण केले. सुषेण यांनी नाडी तपासून सांगितले, सूर्योदयापूर्वी हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावरून संजीवनी ही वनस्पती आणली तरच लक्ष्मणाचे प्राण वाचू शकतात. परंतु लंका ते हिमालय हे अंतर अफाट आहे आणि वेळ फार कमी आहे. प्रभू श्रीरामांची सेवा करण्याची ही सर्वात मोठी संधी हनुमानांकडे चालून आली होती. श्रीराम नामाचा जयघोष करत हनुमानाने लंकेच्या भूमीवर थेट उत्तरेकडे म्हणजेच हिमालयाकडे झेप घेतली. वाटेत रावणाने अनेक अडथळे निर्माण केले, पण हनुमानाचा संकल्प दृढ होता. द्रोणगिरी पर्वतावर पोचल्यावर हनुमानाला अनेक औषधी वनस्पती चमकताना दिसल्या. नेमकी संजीवनी कोणती हे ओळखण्यात वेळ घालवला तर सूर्योदय होईल आणि लक्ष्मणाचे प्राण जातील याची जाणीव हनुमानाला झाली. तिथेच त्यांच्या अनन्य भक्तीचे रूपांतर अफाट पराक्रमात झाले. हनुमानाने विचार केला, जर मी वनस्पती शोधत बसलो तर वेळ जाईल, त्यापेक्षा हा डोंगरच प्रभूचरणी नेतो. त्यांनी संपूर्ण द्रोणगिरी पर्वत मुळासकट उपटला आणि आपल्या तळहातावर उचलून पुन्हा लंकेकडे उड्डाण केले. हनुमान वेळेत लंकेत पोहोचले. संजीवनीचा सुगंध हवेत पसरताच आणि औषधोपचार होताच लक्ष्मण सावध झाले. लक्ष्मणाने डोळे उघडताच श्रीरामांनी हनुमानाला प्रेमाने मिठी मारली. एका भक्ताने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मृत्यूच्या दारातून भावाला परत आणले होते. ही कथा आपल्याला शिकवते की अशक्य काहीच नसते. लंका ते हिमालय हे प्रचंड अंतर आणि एका रात्रीचा वेळ हे मोठे आव्हान होते, पण जेव्हा भक्ती आणि कर्तव्य एकत्र येतात तेव्हा अशक्य शब्दच उरत नाही. निर्णय क्षमता. संकटाच्या वेळी नेमकी वनस्पती शोधण्यापेक्षा संपूर्ण डोंगर उचलण्याचा हनुमानाचा निर्णय हे उत्तम प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे उदाहरण आहे. स्वतःची ताकद स्वतःसाठी न वापरता दुसऱ्याच्या रक्षणासाठी वापरणे हाच खरा पराक्रम आहे.